थकीत वेतनाच्या मागणीसाठी भीमा सहकारी साखर कामगार संघाकडून कारखाना परिसरात कामगारांनी डोक्याचे केस काढीत मुंडन आंदोलन करून कारखाना प्रशासनाचा निषेध नोंदविला। पाटसच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे गेल्या 10 महिन्यापासूनचे जवळपास 19 कोटीचे वेतन कारखाना प्रशासनाने थकविले आहे, ज्यामुळे इथल्या कामगारांनी गेल्या आठवडाभरापासून भीमा सहकारी साखर कारखाना प्रशासनाविरोधात काम बंद आंदोलनाचा पवित्रा स्वीकारून देखील संचालक मंडळ थकीत वेतन प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्यानं कामगारांनी हे केस मुंडन आंदोलन केलं। थकीत वेतनासाठी आंदोलन चालू आहे। कामगारांची एकूण थकीत रक्कम 19 कोटी रुपये आहे आणि गेल्या 2002 ते 2016 अखेर अशाच प्रकारची परिस्थिती राहिलेली आहे। तालुक्याच्या आमदारांना याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे आणि गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील त्यांनी सांगितलं की पुनर्गठन झाल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईल, परंतु कुठल्याही प्रकारची त्यांची पैसे देण्याची भावना नाही आहे। उद्या जर निवडणुकीचं वातावरण तयार झालं तर निवडणुकीसाठी ते कितीही पैसे उभे करू शकतील, परंतु कामगारांना 1 महिन्याचा पगार द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज गेल्या 8 दिवसापासून जे आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाची तीव्रता वाढावी म्हणून या ठिकाणी हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत ज्याला मौल्यवान असं जे मुंडन आंदोलन आहे, या मुंडन आंदोलनाच्या करून या ठिकाणी विशेष करून तालुक्याचे आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा या ठिकाणी तीव्र असा निषेध करतो। दरम्यान या आंदोलनाला भाजप स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठिंबा देण्यात आलाय। SBN महाराष्ट्र, दौंड।